नमस्कार, मी साहिल पाटील. आपण पाहत आहात MCN न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल. विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब जालना. प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9623493999 आणि 9730541111. आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. साई एजन्सी जालना. सर्व इंग्रजी शाळा संचालकांसाठी खुशखबर. आता जालन्यामध्ये मिळणार शाळेचे सर्व प्रकारचे खेळणी, क्रीडा साहित्य, स्कूल फर्निचर, इंडोर स्लाइड, स्विंग, सीसॉ, इंडोर आउटडोर जिम आणि कार्डिओ जिम, तसेच प्लेग्राऊंड साहित्य होलसेल दरामध्ये मिळण्याचे मराठवाड्यातील एकमेव ठिकाण साई एजन्सी जालना. दुर्गा धरम काटा समोर, MIDC जालना. संपर्क 8888155561 किंवा 8830113399. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हेल, द स्पिरिट टू केअर. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673736007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जालन्यात समृद्धी महामार्गावर एका धावत्या ट्रकचे टायर फुटून भीषण अपघात झालाय. यावेळी मागून आलेला ट्रक समोरच्या ट्रकवर आदळल्याने मागील ट्रकचा चालक जागीच ठार झालाय, तर क्लीनर गंभीर जखमी झालाय. समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉर चॅनल क्रमांक 386-400 वर आज सकाळी भीषण अपघात झालाय. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा शिवारात हा अपघात झालाय. खताच्या गोण्या घेऊन जाणारा ट्रक आणि दुसरा ट्रक यामध्ये अपघात झालाय. भरधाव ट्रकचे टायर फुटल्याने या ट्रकची गती मंदावली आणि मागून येणारा ट्रक समोरील ट्रकवर आदळला. या अपघातात ट्रक चालक हा जागीच ठार झालाय, तर क्लीनर गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक रामदास निकम यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल बिराडी ज्ञानेश्वर माऊली खराडे आणि महामार्ग सुरक्षा पथकाच्या 2 कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मदतकार्य केले. मयत व जखमी यांना दोघांनाही तात्काळ समृद्धीच्या ॲम्ब्युलन्समधून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं. घटनास्थळावरील अपघातग्रस्त ट्रक बाजूला घेऊन तेथील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. श्रीकांतलाल सरदार असं मयत ट्रक चालकाचं नाव असून तो राहणार माडा, बोधी रैना, जिल्हा बोरुडवान, पश्चिम बंगाल येथील असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्याच्यासोबतचा चंदू सरदार हा क्लीनर गंभीर जखमी झालाय. जालना लोकसभा मतदारसंघात 2024च्या निवडणुकीत विक्रमी मतदान झालं असून तब्बल 69.18% मतदान झाल्याचं प्रशासकीय आकडेवारीवरून समोर आलंय. आतापर्यंत झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकीतील ही सगळ्यात जास्त आकडेवारी ठरली आहे. जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सोमवारी तब्बल 69.18% मतदान झाल्याचं समोर आलंय. गेल्या 4 निवडणुकांच्या तुलनेत हे मतदान विक्रमी असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. जवळपास 66 मतदान केंद्रावरती सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. एकूण सरासरी मतदान हे तब्बल 69.18% झालं असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. तर 2019च्या निवडणुकीत 64.70% मतदान झालं होतं. त्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला होता, परंतु यंदाच्या 2024च्या निवडणुकीत तब्बल 69.18% मतदान झाल्याचं समोर आलंय. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची देखील उपस्थिती होती. जालना शहरातील तरुण व्यावसायिक रामेश्वर कुहिरे यांना एका खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तालुका जालना पोलीस ठाणे येथे हा गुन्हा नोंद करण्यात आलाय. जालना तालुक्यातील वानडगाव येथे शेतीच्या वादावरून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात 6 जणांविरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यात रामेश्वर कुहिरे या तरुण व्यावसायिकाला देखील गोवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलंय. जेव्हा ही घटना घडल्याचा दावा करण्यात आला त्यावेळेला रामेश्वर कुहिरे हे त्यांच्या आस्थापनेत CCTVच्या निगराणीत होते. मात्र तालुका जालना पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता या प्रकरणात त्यांनाही गोवल्याचा आरोप आता रामेश्वर कुहिरे यांनी केला आहे. रामेश्वर कुहिरे यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेत थेट CCTV फुटेज पोलीस अधीक्षकांना सादर केलेत. मात्र पोलिसांनी अशा प्रकारे कोणतीही चाचपणी न करता गुन्हा दाखल केल्याने एका तरुण व्यावसायिकाला नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
जालना शहरात सध्या वारंवार वीज जात असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडलेले असताना महावितरणकडून तात्काळ दुरुस्ती होत नसल्यानं तासनतास विजेची वाट पाहण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे। गेल्या काही दिवसापासून जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय, मात्र अनेकदा पाऊस सुरू होण्यापूर्वी जालना शहरातील वीज गायब होत असल्याचा प्रकार पाहावयास मिळतोय। एकीकडे गरमीचे दिवस असल्याने अशा प्रकारे वीज गायब झाल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय, तर वादळी वाऱ्याने कोसळलेले विजेचे खांब वेळेत दुरुस्त होत नसल्याने तासनतास नागरिकांना विजेची वाट पाहावी लागते। त्यामुळे घरातील लहान मुलं, वृद्ध नागरिक यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय। महावितरणनं तात्काळ दुरुस्ती करून वीज पुरवठा केला पाहिजे अशी मागणी आता जालना शहरातील नागरिकांकडून होऊ लागली आहे। बऱ्याच दिवसापासून लाईट येत जात करत आहेत आणि आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, यामध्ये वयोवृद्ध असतात घरात आणि वयोवृद्ध लाईट गेल्यामुळे काय होतंय, घरात गरमीचं वातावरण निर्माण होते, त्याच्यामुळे खूप त्रास होतोय आणि आम्ही व्यावसायिक आहे, आमचं व्यापार आहे, व्यापारामध्ये लाईट गेले आल्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय। याची दखल MSCBने घेतली पाहिजे, त्वरित त्याच्यावर काहीतरी मार्ग काढायला पाहिजे। लाईट भरपूर वेळेस जाही केली नाही पाहिजे, जी दक्षता MSCB ऑफिसनं घेतली पाहिजे। यामुळे शहरी नागरिकाचे खूप हाल होतात, जनसामान्याचे सगळ्यांचे हाल चालू आहे, याच्याकडे MSCBनं लक्ष घातले पाहिजे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित मुलांची 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा लवकरच होत आहे। या स्पर्धेत मध्य विभागाच्या संघात जालना येथील ओम ठोंबरे, मयुरेश आवटी, आदिराज शेळके, वैष्णव गायकर या 4 खेळाडूंची निवड झाली आहे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित मुलांच्या 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा मध्य विभागाच्या संघात जालन्याच्या 4 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। सोलापूर येथे ही स्पर्धा होणार असून यात ओम ठोंबरे, मयुरेश आवटी, आदिराज शेळके, वैष्णव गायकर या 4 जालन्याच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्यांची निवड झाली आहे। मध्य विभागाच्या संघात या जालन्याच्या 4 खेळाडूंची निवड झाल्यानं सध्या या 4 खेळाडूंचं कौतुक होतंय, तर त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होतोय। आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात। नमस्कार। माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना। प्री नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी। शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर। अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा। आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा। माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना जालना। संपर्क 9623493999 किंवा 9730541111। शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। जालना शहरात 7 वर्षापासून स्त्री रोग आणि बालरोग विभागात उत्तम सुविधा देणारे
एकमेव हॉस्पिटल मातृत्व हॉस्पिटल 10 एप्रिल 2022 पासून नवीन इमारतीत स्थलांतर। आमच्याकडे इमर्जन्सी सेवेसाठी 24 तास उपलब्ध डॉक्टर्स डॉक्टर सुनील राठोड, डॉक्टर कांचन राठोड, डॉक्टर नंदकिशोर पालवे। उपलब्ध सुविधा: दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवी काढणे, गर्भाशयातील गाठ काढणे, अंडाशयाची गाठ काढणे, फॅमिली प्लॅनिंग शस्त्रक्रिया, गर्भपिशवीत फसलेली कॉपर्टी काढणे, कुटुंब नियोजन ऑपरेशन पलटवणे। वंध्यत्व निवारणासाठी असलेल्या शस्त्रक्रिया म्हणजेच गर्भपिशवीचा पडदा काढणे, गर्भाशयातील गाठ काढणे, दुर्बिणीद्वारे गर्भपिशवीची, गर्भनलिकेची व अंडाशयाची तपासणी, कृत्रिम बीजारोपण, लॅप्रोस्कोपिक कॅन्सर सर्जरी सुविधा म्हणजेच गर्भपिशवीच्या अंडाशयाचे, गर्भपिशवीच्या तोंडाचे व गर्भपिशवीच्या आतील पडद्याच्या अत्याधुनिक कॅन्सर शस्त्रक्रिया सुविधा, नवजात बालकांसाठी अत्याधुनिक वॉर्मर, प्रसूतीसाठी अत्याधुनिक लेबर रूम, व्हॅक्यूम डिलिव्हरी, हाय रिस्क प्रेग्नेन्सीसाठी ICU इमर्जन्सी ऑपरेशन थिएटर आदी सुविधा उपलब्ध। डॉक्टर सुनील राठोड यांनी JJ हॉस्पिटल मुंबई येथे MS OB-GY म्हणजे स्त्री रोग तज्ञ या विषयामध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियामध्ये फेलोशिप करून शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली। त्यांनी 7 वर्षांमध्ये आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त विविध दुर्मिळ आणि अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या। 3D लॅप्रोस्कोपीद्वारे स्त्रियांच्या प्रत्येक आजाराचे, रोगांचे अचूक निदान व उपचार करणारे नामांकित एकमेव स्त्री रोग हॉस्पिटल म्हणून मातृत्व हॉस्पिटल ओळखले जाते। आमच्याकडे सर्व शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीद्वारे केल्या जातात। यामध्ये रुग्णांचा अतिशय कमी वेळात योग्य व कमी त्रासदायक पद्धतीने आजार बरा केला जातो। त्यामध्ये रक्तस्राव देखील कमी होत असल्याने रुग्णाला थकवा किंवा अशक्तपणा कमी जाणवतो, तसेच रुग्ण लवकरात लवकर बरा होतो। चला तर मातृत्व हॉस्पिटलमध्ये जाऊन अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तपासणी करून उपचार घेऊ। आमचा पत्ता: मातृत्व हॉस्पिटल, प्रियंका रेसिडेन्सी, मंठा रोड, मंठा चौफुली जवळ, जालना। संपर्क 0248 22 35 898 आणि 94 21 56 06 11। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्री रोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा: ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।